धनाची रक्षा, संपत्तीची रक्षा यासाठी श्री रामप्रभू शक्ती, सामर्थ्य आणि आशीर्वाद देव अशा प्रकारचं मी प्रार्थना करते। आणि आज इथे अगदी थोडा वेळ असताना सुद्धा हातामध्ये आपण सर्वजणी सकाळपासून वेळात वेळ काढून इतक्या उन्हामध्ये इतक्या सकाळीपासून जमलात सर्वजणी, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते, कौतुक करते। जिल्हा संघटक श्यामलताई बडणे बोरकरजी, आपले संपर्क प्रमुख, त्याचबरोबर उपजिल्हा संघटक कल्याणीताई बोबडे, भाजपचे जिल्हा संघटक क्रांतीताई थिटे ज्यांचं आत्ता आपण भाषण ऐकलं, त्या दराडेताई, रणदिवे काकू, पुणे जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर, शिवसेनेचे शहर प्रमुख पुण्यावरून आलेले संतोष गोपाळ, सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई खोटकर, श्री दराडे आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या भगिनींनो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की निवडणूक जवळ आलेली आहे। उद्या माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा या ठिकाणी धाराशिवला होणार आहे आणि त्या सभेला आपण सर्वजणांनी यायचं आहे। परंतु मी तुमच्या प्रत्येकीचे चेहरे पाहते, मला असं वाटलं की म्हणजे किती तुम्ही खरंच तुमचं कौतुक यासाठी आहे की बऱ्याचशा मी सिनेमांमधल्या अभिनेत्री बघते पडद्यावरती, दीपिका, आलिया, तर त्यांनी किती मेकअप केलेला असतो, कितीतरी त्यांनी वेगवेगळे कपडे घातलेले असतात, दागिने घातलेले असतात आणि त्याच्यामध्ये त्यात मग सुंदर दिसतात। पण मला तुम्ही सगळ्याजणी त्यांच्याकडे जास्त सुंदर वाटला, कारण तुम्ही आता घरात आला आहात। त्याच्यामध्ये मी तुमच्या कष्टाचा विचार जेव्हा करते तेव्हा स्त्रीचं जे सकाळ असते ती पहाटे 4-5 वाजता सुरू होते। मी सुद्धा स्वतः मराठवाड्यात उत्तीर्ण राहिलेली आहे आणि तिथे मी पाहिलं की अगदी त्या ढाकरीमध्ये नळाचा आवाज सुरू झाला की स्त्रीला जाग येतेच, गजर तिला दुसरं लागतच नाही, कारण कोरड्या नुसता हवेचा आधी आवाज येतो आणि नंतर पाणी पडायला लागतं नळामध्ये आणि मग ती नळामधली गागर पडायला लागली की मग लगेच भराभर उठायचं, स्वतःची अंघोळ, मालकांचं सगळं आवरून द्यायचं, मुलांचं आवरायचं, स्वयंपाक पाणी करून त्याच्यानंतर स्वतःची तब्येतीची काळजी घ्यायची, सासूसासऱ्यांचं औषध पाणी बघायचं आणि एवढं होऊन कार्यक्रमाला आल्यावर तिच्या डोळ्यासमोर स्वतःचं स्वयंपाकघर असतं की कपाट उघडं राहिलंय का, मांजर येऊन दूध पिऊन जाईल का किंवा एखादं जनावर कुठे जाईल, त्यामुळे स्वयंपाकघर स्त्रीच्या बाबतीत सुटतच नाही। तरी देखील तुम्ही प्रचारामध्ये इथे येता, धनुष्य बाणाचं गळ्यामध्ये मफलर घालता, त्याच्यावरती बोलता, विचार करता, म्हणजे मला तर असं वाटतं की लोक वेगवेगळ्या मोठ्या पुढारी महिलांची नावं घेतात, पण खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन की अगदी देशाची पंतप्रधान किंवा आमदार खासदार होऊ शकाल अशा तुम्ही सर्वजणी आहात। अशा वेळेला ओमदादांच्या पाठीमागे आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जी तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे त्याचा मी विचार करते, त्यावेळेला मला असं वाटतं की खरं सांगायचं तर महिलांना राजकारण आधीच माहिती असतं। का माहिती असतं? कारण आपण एकत्र घरात राहतो, त्यावेळेला राजकारणामध्ये काय बोलतात त्याच्यापेक्षा जास्त वरताड काय आपल्याला बोललं तर काही न बोलता कसा धडा शिकवायचा हे आपल्याला घरातच कळतं, पण तरी आपण ते बाजूला टाकतो, एकमेकीशी जुळवून घेतो, मिसळून घेतो आणि अशा वेळेला कार्यक्रमाला जेव्हा तुम्ही येता एवढ्या उन्हामध्ये तेव्हा बऱ्याचशा स्त्रिया अशाही असतात की त्या येत नाही। त्या काय म्हणतात की बाबा तुम्ही चाललाय मोठ्या पुढारणी, चांगल्या चांगल्या साड्या नेसून निघाल्या आहेत, मी काय येणार नाही, मी काय बिनकामाची नाही आहे असं बोलतात काही जणी। पण मला असं वाटतं ते मनावर तुम्ही घेऊ नका। आज घरी गेल्यावरती प्रत्येकीशी गोड बोला, सांगा की तुझी आठवण मला खूप आली सभेच्या वेळेला, तू असतीस तर बरं झालं असतं, म्हणजे खोटं बोलायचं असं नाही आहे, पण कुठेतरी विचार करा आणि आपल्याला सगळ्यांना बरोबर मन मिळावूपणाने घ्यायचं आहे। तिच्याशी संध्याकाळी गप्पा मारा। आता इतकं सुंदर भाषण केलं बोराडे ते, कधीतरी मी वाहिन्यांवर जाते तर तिथे तुम्हाला मी बोलवायच्यासाठी म्हणून सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही अगदी ठणकावून बऱ्याचशा गोष्टींची माहिती सांगितली। आमच्या श्यामल ताईसुद्धा बोलण्यामध्ये सगळ्या पण काही कमी नाही आहेत, पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन संवाद साधताय, पण बोलण्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे। आज आपण पाहतो की राजकारणामध्ये कसं चित्र आहे, एखादा माणूस नको असेल तर अगदी ओमराजेच्या वडिलांची सगळ्यांना तुम्हाला कहाणी माहिती आहे की त्यांना अगदी कपट कारस्थान करून संपवून टाकलं आणि त्या केस उभी राहिला, म्हणजे अण्णा हजाऱ्यांच्या केसमधला जो सुपारी दिलेला माणूस पकडला गेला त्याच्याकडून कळलं की बाबा त्याला पवनराजांच्यासाठी सुद्धा अशी सुपारी दिलेली होती। अशा वेळेला मी तर असं म्हणेन की मी त्यांच्याकडे बघत असताना हे धाराशिवमधलं एक लेकरू तुमच्या याच्यामध्ये घातलेलं आहे, तुमच्या पायावर त्यांना घातलेलं आहे आणि म्हणून महिलांनी एक माता म्हणून
सुद्धा याच्यामध्ये विचार केला पाहिजे की ओमराजांना आपण दिल्लीपर्यंत पाठवायचं आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की ओमराजे दिल्ली में और राणा होगा गल्ली में. घोषणा आपली घराघरामध्ये जाऊन पोचली पाहिजे. आणि दुसरं, आता महिलांच्या स्कीमबद्दल गोडकरजी म्हणाले, मला इथे 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर पहिलं म्हणजे पूर्वी असा प्रकार होता, माजी गृहमंत्री आमचा चांगला संवाद होता आबांशी, पण सारखं ते हेच सांगायचे महिलांवरचे अत्याचार कसे वाढत आहेत. आम्ही त्यांना सभागृहात, मी आता 18 वर्ष आमदार आहे, तर मी सभागृहात सारखी विचारायचे की सरकार सांगतंय की अत्याचार वाढत आहेत, मुलींना पळवून देत आहेत. मला या जिल्ह्यातल्या अनेक केसेस आल्या आहेत, त्या केसमध्ये साक्ष द्यायला तयार नव्हते. त्यावेळेला लातूरच्या आपल्या शिवसेनेची मदत घेऊन आम्ही साक्ष देण्यासाठी सहकार्य केलं आणि गुन्हेगारांना शिक्षा झालेली. एक तर असा आरोपी आहे की तो आरोपी पळून गेला होता 10-12 वर्ष, त्याला पकडून आपण त्याला शिक्षा घडवली. खूप इथले प्रकार आहेत. इथले जेव्हा लोक येतात तुमच्या गावाकडचे पुण्याला, त्यावेळेला ते कुठेतरी कच्च्या बच्चांना घेऊन झोपडपट्टीमध्ये राहतात. आणि एक मला छोटी मुलगी आठवते की अगदी 7 वर्षाच्या मुलीवरती जेव्हा असं अत्याचाराचा प्रकार झाला, तेव्हा आईला विचारलं की बाबांना सांगितलं का? त्या ठिकाणी मी सांगू शकत नाही, कारण आम्ही सांगितलं तर तिचा बाप मलाच मारेल की तुझ्या मुलीला असं कसं झालं. त्यामुळे इतक्या दुःखामधून स्त्रिया पुढे वाटचाल करताना त्यांची अपेक्षा काय असते की शिक्षा झाली पाहिजे आरोपीला. पण मला इथे सांगायला पाहिजे की पूर्वीचं सरकार असताना तुमचे माजी जे आहेत ग्रेट, जे स्वतःच खुनाच्या आरोपात अडकले, त्याचे गृहमंत्री महाराष्ट्राला कायम राहिले असते तर इथे महाराष्ट्राची लंका झाली असती, अशी परिस्थिती आहे. लंका म्हणजे जसं रावणाने अत्याचार केले तसे अत्याचार सगळे झाले असते. मी काही धार्मिक उदाहरण देत नाही, तुम्हाला कळावं म्हणून मुद्दा मी इकडे सांगते आहे. तर आता मात्र देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्याकडे 100 पैकी 50-55% गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण झालं आहे. बरोबर. आता सिद्ध होणं म्हणजे काय की एखाद्या माणसाने खून केला तर त्याला कोर्टापर्यंत शिक्षा लागते. एखाद्या माणसाने दरोडा घातला, बलात्कार केला, अशा वेळेला गुन्हेगाराला शिक्षा होणं. तुम्ही मला एक सांगा की तुम्हाला दिसतोय, तुम्ही बसस्टँडला चालले आहे आणि तुमचं समजा एखादीचं दुर्दैवानी तुमच्या समोरच्या बाईचं मंगळसूत्र एखाद्या माणसाने चोरलं, तर आपली काय इच्छा असेल की ते मंगळसूत्र परत मिळावं आणि तो जो चोर आहे, चोरी करणारा, त्याला कुठेतरी शिक्षा झाली पाहिजे. तर असं शिक्षा करण्यासाठी काय करायला लागतं? पुरावे द्यावे लागतात, साक्ष घ्यावी लागते, कोर्टात केस चालते. पण आता सरकारने जवळजवळ 50-55% शिक्षा होण्याचं प्रमाण झालं आहे. मला तर एका जिल्ह्यामध्ये पुण्यात बोलावलं होतं, तिथल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ज्या महिलांची काय चोरी झाली होती त्यामध्ये त्या सगळ्यांच्या वस्तू त्यांनी परत दिल्या. त्यात काही महिलांची गंठण मिळाली. आणि एका बाईचं, शेतकरी बाईचं, तर हे म्हणजे मी देवेंद्रजींच्या कारभार सांगते, मुख्यमंत्री झाल्यावरती एका शेतामधून जुन्नरच्या तर कांदा चोरीला गेला होता 5 किलो. म्हणजे जेव्हा कांदा महाग झाला त्यावेळेला, तर ते 5 किलो कांदे सुद्धा त्यांनी चोराकडून वसूल करून त्या शेतकरी लोकांना दिले. कितीतरी मोटरसायकली, त्याच्यानंतर गायी, कोंबड्या चोरलेल्या. मला प्रश्न पडला, मी पोलिसांना विचारलं तुम्ही ह्याच गायी आणि कोंबड्या कशा काय यांच्या धरल्या? त्यांनी सांगितलं की गायींवरती तर खुणा केलेल्या असतात, त्यामुळे ते आम्ही बरोबर, आम्हाला गाय चोरणारे जेव्हा चोर सापडले त्याला बरोबर काढलं, कुठे कुठे गेला होता आणि आम्ही त्या चोऱ्या पकडल्या. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे, सगळेच पोलीस वाईट नसतात. काही पोलिसांना जेव्हा चांगलं मार्गदर्शन मिळालं त्यावेळेला आता बरंचसं सुरक्षा मिळावी म्हणून कायदे देखील केंद्र सरकारने केलेले आहेत. छोट्या जर का 12-13 वर्षाच्या आतल्या मुलीवर अत्याचार झाला तर फाशीची शिक्षा करण्याचा कायदा केलेला आहे. पूर्वी गरोदर महिला असली तर तिला 3 महिन्याची प्रसूती रजा असायची, आता 6 महिन्याची प्रसूती रजा झाली आहे. आणि आमचे बांधव असतील एखाद वेळेस, पण पुरुष जेव्हा महिला घरात प्रसूत होते तेव्हा पुरुषांची पण भरपूर लगबग असते, डबा पोचवा, मोठं मुलं असेल तर सांभाळा. म्हणून या सरकारने पुरुषांना पण 15 दिवस प्रसूतीची रजा दिली. घरामध्ये स्त्री जर का प्रसूती झाली किंवा हॉस्पिटलला झाली तर काळजी घेण्यासाठी त्याला 15 दिवस काळजी. आता आमच्या बांधवांनी त्या दिवसात खरंच पत्नीची काळजी घेतली पाहिजे इकडे तिकडे जाण्याच्या वेळी. पण म्हणजे सरकारचं लक्ष पूर्ण कुटुंबावर आहे. बेटी बचाव बेटी पढाव, त्याच्यानंतर कर्जाच्या संदर्भात आपण त्या बचत गटाचं काम भरपूर वर्ष करतोय. तुमच्यापैकी ज्या जुन्या महिला आहेत, अगदी भूकंपाच्या काळापासून इथल्या महिलांनी, पद्मनाभन आता पिंपरी चिंचवडला आहेत, ते आठवण सांगत होते की इथल्या महिलांनी जी जी आंदोलनं केली त्यातून मी महाराष्ट्रात सगळं शिकलो, अशी त्यांनी तुमची आठवण सगळ्यांची ठेवलेली आहे. तर या सगळ्या आंदोलनात, कार्यक्रमांबरोबर बचत गटांचं काम शिवसेना महिला आघाडी पण करते. आणि त्याच्यामधून आपण स्त्रियांनी मार्केटिंग कसं करायचं, तयार केलेल्या वस्तू कशा विकायच्या,
हे आपण शिकवतो. आणि मला तर इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की विशेषतः लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये बचत गटांनी जमीन खरेदी करून ऊसाचं ट्रॅक्टर चालवून ऊस उत्पादन केल्याची सुद्धा उदाहरणं आहेत. तुमच्या यशोगाथा ज्या आहेत त्या टाइम्स ऑफ इंडियात छापून आलेल्या आहेत, पण त्या छापून आल्या, पण त्याच्यासाठी अजून इतर महिलांना तसंच काम करण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे. आणि या दृष्टिकोनातून आपले खासदार, मी आज तोच विचार करत होते की आज आत्तापर्यंत अनेक वर्ष इथे आपल्याला कौल मिळाला. आधी कल्पनाताई नरेले होत्या, मग रवी गायकवाड होते, आता ओमराजे निंबाळकरांना तिकीट दिलेलं आहे. ते एका अर्थाने तुम्हाला जे हे उत्साह येतो हा कुठे ना कुठे तुमचा जो विश्वास आहे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे आणि आपण जे उमेदवार देतो त्यांच्यावर, त्यामुळे तुम्ही हे सगळं चांगलं काम करत आहात. आज तुम्ही आलाय, इलेक्शन होईपर्यंत प्रत्येकीने स्वतःची तब्येत चांगली सांभाळायची आहे. मगाशी म्हटलं तसं शेजारपाजारच्या महिलांशी एकत्र बैठक घ्यायची की उद्या साहेबांची सभा आहे, तुम्ही चाला त्याप्रमाणे. आणि उद्याच्या सभेला ज्या येणार नाही त्याच्यामध्ये एखादी महिला कोण रुसली असेल तर तिची समजूत काढायची. तिची समजूत काढण्यासाठी एक साधं म्हणायचं तिला की बाबा तू खरंच स्वभावाने चांगली आहेस. काय माहिती आहे, बहुतेक वेळेला महिला दुसरीबद्दल चांगलं बोलत असते. आपण थोडंसं जर का प्रयत्न केला चांगलं बोलायचा तर तिला खूप बरं वाटतं. अगदी डोळ्यात पाणी येतं, कारण कधी कोणी म्हटलंच नसतं की तू सुंदर दिसते म्हणून. नवरा कधीतरी म्हणत असेल, पण बाकी कोण म्हणतच नाही की बाबा तू चांगली दिसतेस म्हणून. तर मला असं वाटतं की हे सगळं कुठेतरी तिच्या मनाशी आपण नातं जोडून घ्यायचं आहे. एखादी महिलेचं नाव भामाबाई असेल तर गैरसमज करू नका, पण एक उदाहरण सांगते की एखाद्या गावात एखादी खूप रागीट बाई असते, तिचं नाव भामाबाई, आणि ती म्हणते की मी पडणारच नाही निवडणुकीला बाहेर. का नाही पडणार? तर ती सांगते की माझ्या गोधड्या मी धुवायला काढल्या, त्या कोण आलं माझ्या मदतीला? आले होते का? ते आले होते, शामंते आले होते, नव्हते आले. मग कुठे झालं त्यांच्या पाठी तुम्ही? तर त्या भामाबाईला समजावून सांगा की बाई निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी गोधड्या धुवायला काढू नको, डोकं वगैरे दुखून येऊ नको, बरोबर वेळेवरती मतदानाला बाहेर पड. आणि तिला कुठेतरी आपल्या बरोबर जोडून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गावामध्ये कोण ज्या काही रुसलेल्या किंवा नाराज झालेल्या किंवा कष्टाने गांजलेल्या, आमच्या लातूरच्या महिलांनी गाणं तयार केलं होतं, मला आठवतंय की बाई पोळत पाय पोळत मंदिरं गाठलं, मला महिला तर यावंसं वाटलं. आणि बाई कष्टाने पातळं फाटलं, मला महिला तर यावंसं वाटलं. कारण घरामध्ये साडी काढल्यावरती नेसायला जेव्हा ती फाटलेली दिसते तेव्हा पहिला प्रश्न येतो की बाई आता मी कुठली साडी नेसू. आता महिलांकडे साड्या पण थोड्याफार झाल्या आहेत पूर्वीच्या पेक्षा. हल्ली अगदी गरीब महिला दिसली तरी मॅचिंग ब्लाऊज घालते. मला तर एकदा सांगितलं बायकांनी, ताई मॅचिंग पेटीकोट घातलेला नाही आहे, काही वेळ झाला नाही का तुम्हाला? म्हणजे हल्ली महिलांच्यामध्ये तेवढी जागृती झालेली आहे की बाबा कसं राहायचं, काय करायचं हे सगळं. पण तरीसुद्धा अजून खूप आपल्याला पल्ला गाठायचा आहे. आणि निवडणूक हा त्यातला टप्पा आहे, नंतर विधानसभा निवडणूक आहे. आणि हे सगळं सुरक्षिततेचं काम असेल. बोरकर साहेब, निवडणुकीनंतर आपल्याला पोलिसांच्या दक्षता कमिट्यांवर पण महिलांची नावं द्यायची आहेत की जेणेकरून त्यांना कामाच्या मध्ये सहकार्य मिळू शकेल. आणि बचत गटांच्यासाठी ज्या बचत गट उत्पादन करतायत त्यांना बाजारपेठ मिळवून देतील असे दुसरे बचत गट आपल्याला जोडून द्यायचं काम करायचं आहे. तुमच्यापैकी अनेक आणि सगळे सुशिक्षित आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सगळेजण निश्चितपणाने मदत करतील. माझी मदत तुम्हाला निश्चितपणाने होईल. ज्योती ठाकरे या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष आपल्या शिवसेनेच्या आहेत, त्यांना पण मी बरंचसं गाईडलाईन केलेलं आहे की जिथे जिथे औद्योगिक हे आहेत MIDC आहेत, त्या MIDCमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं सांगायचं असं नाही. त्या MIDCमध्ये महिलांना, तिथल्या कामगारांना जे काही खाद्यपदार्थ लागतील ते मिळवायची कंत्राटं बचत गटांना देता येतील. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा योजना आपण सुरू केलेल्या आहेत. त्याला अजून आपल्याला मूर्तरूप द्यायचं आहे. आणि या दृष्टिकोनातून गावातल्या आपल्या बांधवांना, पुरुष वर्गाला सुद्धा आपण जास्तीत जास्त या मतदानाच्या मध्ये बरोबर घ्यायचं आहे. आणि आपण आमची वाट पाहत थांबलेला आहात. मी मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देते. आज रामनवमी आहे, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आणि महिलांना मतदानाचा जो अधिकार मिळाला तो बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. या उलट परदेशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, म्हणून त्याच्यावर सिनेमा आलाय की महिला आंदोलन करायला जायच्या की आम्हाला मतदान करू द्या, तर त्यांच्यावरती घोडेस्वार बंदुकी घेऊन जायचे. त्याच्यात दोघी भगिनी होत्या, तुमच्या काहींना माहिती असेल तर. त्या तर अशा होत्या की त्या एका खांबाला स्वतःला बांधून घ्यायच्या आणि साखळीने कुलूप लावून, त्या साखळी काढता येणार नाही म्हणून त्या कुलपाची चावी त्या समुद्रात फेकून द्यायला सांगायच्या. म्हणजे जोपर्यंत तो साखळदंड कापला जात नाही तोपर्यंत त्याला पोलीस पकडू शकत नाही. अशा पद्धतीने इतर देशांमध्ये महिलांना आंदोलन करावं लागलं. अशा वेळेला आपल्याला फार मोठा अधिकार मतदानाचा मिळालेला आहे.
म्हणून 100% मतदान आपल्या प्रत्येक गावामध्ये महिलांचं झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून शिवसेना महिला आघाडीने काम करावं एवढीच विनंती करून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.